ब्रह्मण्यं सर्वैरज्ञेन्द्रः सदा ऋषिभिः परिगीतानि तानि वक्तानि भूतये महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महासन्निमानस्थिरः अजो दुर्मर्शनशासा विश्रुतात्मा सुरारिः सन्दर्भः नमस्कार सर्वांना, हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. पोळीचं निम्मी तयारी जी आहे ती मी करून ठेवलेली आहे, कारण बाकीची तयारी ताई येऊन करणार होत्या. आम्हाला गुढी लवकरात लवकर पुजायची होती 8:30च्या अगोदर, कारण मुहूर्त तसा होता आणि त्यात सचिनना ऑफिसला सुद्धा जायचं होतं. त्यामुळे आमची गडबड ही चालली होती. आरव येऊन बसला होता की मम्मी हा मी ड्रेस काढतो, कारण मला कोण काहीतरी बोलते. मी म्हटलं काही नाही, सणवाराला आपण असेच ड्रेस घालतो म्हणून सांग त्यांना. त्यानंतर बाहेर वगैरे लावायला कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही दोघंही भांडूपवरून फुलं वगैरे घेऊन आलो होतो. तर त्या फुलांच्या माळा, आंबोती, त्याच्यानंतर कडुनिंबाची पानं वगैरे आम्ही पूर्ण दाराला वगैरे लावत होतो. आणि त्याच्यानंतर मी चाफ्याची फुलं, वेणी वगैरे घेऊन आले होते, जे की गुढीला लावायची होती. चाफ्याची माळ पूर्ण आणि त्याच्यानंतर वेणी. आता ही जी काठी आहे त्या काठीला तेल लावत होते सचिन, कारण त्याच्यानंतर काठीला आपण अंघोळ घालायची असते गुढी उभारण्यासाठी. तर हे परंपरागत आहे आपलं. तर त्याला अगोदर तेल लावून त्याच्यानंतर ते त्याला पाण्याने अंघोळ घालतील आणि त्याच्यानंतर पुसून घेतील. मी इथे चाफ्याच्या फुलांची माळ तयार करायला लागले होते, हातावरतीच करून घेत होते. तेव्हा यांना सांगितलं की वस्त्र जे आहे, जे आपण गुढी उभारण्यासाठी वापरणार आहोत, तर ते वरती आहे, ते घेऊन या. मी इथे देवपूजेला लागले आणि त्याच्यानंतर सचिननी काठी पूर्ण पुसून घेतली आणि ते परत विसरले होते, वरती जाऊन आले होते तेव्हा ते परत वस्त्र आणून दिले त्यांनी. त्याच्यानंतर काठीला आम्ही दोघांनी मिळून हळद कुंकू लावला. त्याच्यानंतर वस्त्र माझ्या हातात होतं, जे मी घेतलं होतं तेच वापरलं. आता साडी तुम्ही नवीन लावा किंवा एखादं वस्त्र, कपडा शेवटी कपडाच आहे. त्यानंतर वस्त्र लावल्यानंतर मी चाफ्यांची माळ जी केली होती तर ती जी आहे ती बांधली वरून. त्यानंतर गुढी माळ जी आपण बोलतो किंवा बत्ताशे जे असतात ते सुद्धा आम्ही आदल्या रात्री आणले होते, तर तेही बांधले. त्यानंतर आंबोती आणि कडुनिंबाचा पाला जो आहे किंवा कडुनिंबाची पानं जे आहे तर ते आपण घेऊन आले होते कालच्या रात्रीच. आणि तेव्हा सचिननी पण घेऊन आले, मी पण घेऊन आले, त्यामुळे ते डबल झालं होतं. आणि काल एवढी किंमत होती, बापरे. त्यांनी दादरवरून येताना घेऊन आले आणि भांडूपला घेतले, त्यामुळे ते डबल झालं होतं. त्यामुळे दोन्ही पण राहू देत म्हटलं, आपण कडधान्यात वगैरे पाला टाकता येतो. त्यानंतर वेणी जी आहे ती घालायला घेतली मी गुढीला. आणि त्याच्यानंतर जी अजून एक माळ त्यांनी मोठी घेऊन आली होती, जी काठीला गुंडाळायची होती, तर तीही आम्ही काठीला अशा प्रकारे छान गुंडाळली. आणि इथे आपली गुढी जी आहे ती छान सजलेली आहे. त्याच्यानंतर हे आंबोती आणि पानं जी आहेत तर तीही मी एका दोऱ्याने बांधली आणि तीही लावली. आपण गुढी उभारताना एक मंत्र बोलतो, तो मंत्र घेऊन नंतरच गुढी आपण बाहेर जाऊन स्थापन करायची असते. तर इथे कलशसुद्धा मी जो आहे तर तोही अशा प्रकारे लावलेला आहे. ओम ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यमद्गृहे मंगलकुरु ब्रह्मध्वजाय नमः. ब्रह्माचे प्रतीक असलेल्या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने पूजा झाल्यावर गुढी बाहेर उभी करायची असते, तर ते आम्ही केलेलं आहे. थोड्याफार गोष्टी मागे पुढे होतातच. तर मग रांगोळी म्हटलं गुढी उभारल्यानंतरच काढूया, कारण नेमकी कुठे उभी करायची हे आमचं निश्चित नव्हतं. मागच्या वेळेसुद्धा आम्ही अशीच उभी केलेली, पण स्टूल होता तिथं. तर स्टूलपेक्षा म्हटलं आपण डिरेक्टली खिडकी जी आहे ती खिडकीला व्यवस्थित बांधू, म्हणजे काठी नीट व्यवस्थित राहील. गावाकडे आपलं बरं असतं, कारण जागा किंवा काही गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज होऊन जातात. मी छोटीशीच रांगोळी काढायला घेतली, कारण सचिनना ऑफिसला जायचं होतं आणि त्यासोबतच आम्हाला त्याआधी ज्वेलर्सवाले जे आहेत दादा त्यांच्याकडेही जायचं होतं. मग मी इथे जे आहे
कडुनिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ, त्याच्यानंतर कैरी बारीक चिरलेली आणि गूळ आणि आपलं डाळ जी होती तर त्यांचं पुरण, तर त्याचंच मिश्रण मी घेतलं होतं, थोडंसं गोड असा टेस्ट येईल म्हणून. तर हे जे आहे ते प्रसादासाठी मी तयार करत होते. मला अजून आठवतं मम्मी जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी हे करायची आणि जबरदस्तीने खाऊ घालायची, डोक्यापर्यंत सगळ्या अशा नसांना अशा जाग्या व्हायच्या त्या कडवटपणानं. तर तेही मी तयार करून ठेवलं. त्यानंतर गुढीची पूजा करायला आम्ही बाहेर गेलो. अजून एके ठिकाणी मला लवकर जायचं होतं 9 वाजता, कारण स्वामींच्या पादुका ज्या आहेत त्या एके ठिकाणी आल्या होत्या, पण मला त्या वेळेमध्ये जाता आलं नाही, कारण इथे घरीही ती वेळ मला पूजा आणि या गोष्टींसाठी जाणार होती, त्यामुळे तेही राहिलं माझं. बहुतेक आता अक्कलकोटला जाऊनच मला सगळ्या गोष्टी मिळणार असं वाटते. कधीतरी मी ते आता डोक्यात चालू आहे की मला जायचं आहे, म्हणून बघू तो दिवस कधी येतोय. आरवच्या सायकलची पूजासुद्धा करायची होती. गाडीची पूजा विनूने केली असेल, मे बी त्याला विचारायचं राहिलं होतं. मग सायकलची पूजा करायला घेतली आणि तो म्हटला की माझ्या सायकलला हार नाही आणला आहे मम्मी. मग म्हटलं फुलं जी आहेत ती घेऊन ये. तर तो फुलं आणायला गेला होता. त्याला तो म्हणतो माझी ही सायकल म्हणजे माझं काय शान आहे, माझा जीव की प्राण आहे, माझी काहीतरी तो शब्द बोलला होता तेव्हा मला आता आठवत नाही आहे, पण तो खूप मस्त शब्द बोललेला. तर ते मला फार आवडलेले की चला स्वतःच्या वस्तूंवरती त्याचं प्रेम आहे. सचिननी बोलले की तूच आता फुलं जी आहेत तर ती सायकलला वाहा. आता साडीबद्दल तुम्ही विचाराल तर काल तुम्ही साडी बघितली होती, तर ही साडी जी आहे ती नऊवारी त्यांनी डिझाईन करून दिली आहे. पण दरवेळेला आपण नऊवारी वेगळ्या पद्धतीने नेसतो. मी ह्यावेळी म्हटलं की आपण एक वेगळी पद्धत करू नऊवारीची. मी काय केलं, वन साईड पदर लावला आणि त्याच्यानंतर एका साईडून अशा हातावरती घेतले. ब्लाऊज मी हा मॅच केलेला आहे या साडीसाठी आणि तिने छान शिवून दिले साडी. म्हणजे वेगळं काहीतरी आहे, नेहमी पारंपरिक गोष्टीपेक्षा पारंपरिक गोष्टीला असा नाविन्याचा टच दिलेला आहे म्हणा. तर सचिननी पण पाया वगैरे पडून घेतले. 10 वाजले होते आम्हाला आणि सचिनना 11 वाजता म्हणजे निघायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे चला आपलं आवरलेलं आहे. छान अशी गुढी उभारली, खूप छान वाटत होतं. सकाळपासून अगदी व्यवस्थित सगळी कामं झाली आणि सणवाराच्या दिवशी असं जेव्हा कामं व्यवस्थित होतात तेव्हा चिडचिड अजिबात होत नाही. नाहीतर आपण बायका ज्या होते एवढी चिडचिड होते, म्हणजे माझ्यावरून तरी सांगते की कामं पटपट आवरण्याकडे माझं लक्ष असतं, कारण सणवार म्हटलं की पाहुणे वगैरे येतात किंवा काही ना काहीतरी गोष्टी असतात. आता इथे नारळ पण फोडायचं असतं, नारळ हा असा खराब झालेला निघाला. म्हटलं चला देवाला पावला. त्यानंतर प्रसाद जो आहे तो मी सगळ्यांना दिला. ताई मला हेल्पला आल्या होत्या, कारण थोडी तयारी मी करून ठेवली होती अगोदरच आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी त्यांनी करायला घेतल्या. त्यांनाही प्रसाद दिला. त्याच्यानंतर आरवला कधी खात नाही आरव कडू गोष्टी, कारलं खात होतं तसा पण बाकीचं नाही, तर त्यालाही तोंडामध्ये मी तो प्रसाद जो आहे तो दिला. पूर्ण साडीचा लुक जो आहे तो आता दाखवते. ही कलरफुल साडी म्हणा हवं तर. पिवळा जो कलर आहे ना तो कुणाचाही स्किन टोन जो आहे तो अगदी अजून छान ग्लो करून आणतो. माझ्यावरती तरी पिवळा कलर खूप छान दिसतो, त्याच्यामुळे जास्त करून माझ्याकडे असे पिवळे पिंकिश वगैरे कलर आहेत जे की सॉफ्ट असतील आणि उठून दिसतील. ह्या साडीला बॉर्डर पण त्यांनी तशीच जोडलेली आहे आणि ब्राह्मणी टाईपमध्ये त्यांनी ती शिवलेली आहे. कमरपट्टासुद्धा दिलेला आहे. रीतकला क्रिएशन्समध्ये सर्व प्रकारच्या रेडीमेड नऊवारी साडी 1 वर्ष मुलींपासून ते सर्व वर्षाच्या स्त्रियांसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे कस्टमाइज करून त्यांनी गुड क्वालिटी आणि अफोर्डेबल प्राईस याच तत्वावर 6 वारी 9 वारी साडी वगैरे तयार करून देतात. अगदी नवरीसाठी सुद्धा खास कस्टमाइज करून देतात. संपूर्ण भारतात त्यांनी ही सेवा देतात. देवीची साडी, कमळासन, गुढी वस्त्र, गौरी साडी, पर्स अशा अजून खूप साऱ्या इथेनिक प्रोडक्ट्स देखील कस्टमाइज करून मिळतात. त्यांच्या पेजचे डिटेल्स मी देईन आणि बुकिंग नंबर इथे दिलेला आहे. गुढीपाडा स्पेशल पुरणपोळ्या आहेतच आणि आता ती साडी मी नेसली होती. त्याच्यानंतर आता ह्यांनी दिलेली साडी जी आहे तर ती नेसायची. आणि आज मेन म्हणजे कसं होतं, मी जेव्हा आईला मंगळसूत्र केलं होतं मम्मीला घंटन, तर त्यावेळी मला खूप असे कमेंट पण आले की सासऱ्यांना कधी काय केलेस का, सासूला केली असतेस का. सासूबाई असते तर सगळ्यात आधी त्यांना हातातल्या बांगड्या केल्या असत्या, कारण त्यांना ही इच्छा होती. आणि मम्मीला करण्याच्या अगोदरच बाबांना मी केलं होतं अंगठी, अंगठी केली होती, चेन केली होती. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मम्मीला केली. तर एक इच्छा होती की बाबांसाठी ब्रेसलेट करावं, मग ते त्यावेळी एवढं बजेट नव्हतं त्यामुळे ते होत नव्हतं कम्प्लीट. पण आता म्हटले करूयात. गुढीपाडवा आलेला आहे आणि पाडव्याच्या दिवशी आपण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर सोने खरेदी करतो. मग सचिन आणि मी दोघं मिळून आम्ही बाबांसाठी ब्रेसलेट घ्यायला जाणार. तर ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे. तर आता त्यांनी व्हिडिओ जर पाहिले गावाकडून तर त्यांना समजेल.
कारण गावाकडे रेंज आहे नाही पाहिलं तर नाही समजणार. तर मग आता बघूया. थोडा आम्ही खातो अगोदर पोळीचं जेवण, कारण देवाला नैवेद्य दाखवल्यावरती आईनं पण गेलं. आणि आता आम्ही जेवून मग जाऊया तिकडे, साडी नेसून. जेवण वगैरे केलं छान, पोळीचं असं जेवण. त्यानंतर आम्ही निघालो ज्वेलर्सकडे. पूजेच्या वेळी आलो. पूजा करायची एकदम भारी. होय मग असंच येणं जाणं राहू दे मला. आणि असंच सोनं आमच्याकडे येऊ दे. एवढं काय नको, एवढं नको ते बघा. माझ्यापेक्षा ते चांगलं आहे. छान झालंय. त्यानंतर घरी आल्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा होता. आजचा जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तोही करत बसले. त्याच्यानंतर ते आवरून भांडी वगैरे घासायची होती, कारण ती तशीच ठेवून आम्ही गेलो होतो. सचिनना वेळ होणार होता म्हणून ते तिथून ज्वेलर्सवाल्याकडून डिरेक्टली तिकडे गेलेले. मग थोडा वेळ झोप वगैरे घेतली, सगळी कामं आवरून. आणि 6 वाजेपर्यंत गुढी आपण उतरवायची होती. त्याच्यामुळे मग गुढीची परत पूजा करून घेतली. आरव बाहेर खेळायला गेला होता आणि मग मी एकटीनेच सगळं आवरून घेतलं. गुढीची परत पूजा करून वस्त्र वगैरे काढलं, सगळी फुलं वगैरे ठेवले. ती निर्माल्य पाण्यामध्ये सोडता येईल किंवा मग हे करता येईल. त्याच्यानंतर ती गुढी माळ आहे ती आता प्रसाद म्हणून इथं आजूबाजूला देते, कारण चाळीमध्ये आमच्या घरीच फक्त गुढी उभारली होती. तर मग बाकी सगळं आवरते. सचिन पण थोडं जास्त म्हणजे थोडा वेळ थांबले. आज थोडं लेटनं ऑफिसला गेले. ऑप्शनल सुट्टी होती, पण त्यांचे दुसरे बॉस न आल्यामुळे ह्यांना जावं लागलं. सो आरव पण आता खेळायला गेलाय आणि आम्ही पण छान सगळं आवरलं. छान गुढीपाडवा सेलिब्रेट झाला. बाबांना खूप मिस केलं ह्यावेळी, कारण मागच्या वेळी बाबांनी सगळं केलं होतं. मी त्यांना फोन करून विचारलं, बाबा कसं कसं करायचंय, काय कसं उभारायचं सांगा म्हणून, आपल्याकडे कसं कसं आहे. कारण मागच्या वेळेला त्यांनी करत होते, थोडंफार लक्षात होतं आणि व्हिडिओ पण होता, पण तरी सुद्धा फोन केलं. पण त्यांना पण ते जरासं वाटतं की हा फोन करून विचारले किंवा हे. गावाकडचं पण काम बऱ्यापैकी आवरत आलं आता. सो ते दिन झालं सगळं आणि आजचा गुढीपाडवा छान पार पडला. नवीन वर्षाची सुरुवात खूप मस्त झाली. आणि बाबांनी बघितलेत की नाही मला माहिती नाही. बघितले तर त्यांनी फोनवरती बोलला, नाही बघितले तर नाही बघू देत म्हटलं. व्हिडिओमध्ये आपण डिरेक्टली जाऊन सरप्राईज करू, कारण तेवढं कामाच्या याच्यामध्ये रेंजच्या इश्यूमुळे बघतात न बघतात असं पण होते. त्यामुळे बघू, जर बघितले तर ठीकच आहे हा व्हिडिओ, त्यांना समजेल. नाही बघितले तर मग आपण सरप्राईज देऊ. चला तर मग आताचा जो व्हिडिओ आहे आजचा तर तो इथेच संपतो. अजून पोळ्या आहेत, संध्याकाळच्या जेवणाचं पण टेन्शन नाही आहे, कारण सकाळच्या 3-4 पोळ्या आहेत, सार आहे, कटाची आमटी. आणि मी पोळींचं जेवण असेल तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमला ते होऊन जातं, तर भात आणि भाकरी करायला लागणार आहे. तर मग मंडळी, तुम्हाला हा गुढीपाडवा छान मस्त आनंदात गेला असेल. तुमच्या आयुष्यातल्या सगळे म्हणजे पूर्ण येणारं वर्ष जे आहे तर ते भरभराटीचं असू देत, समृद्धीचं असू देत, यश मिळू देत, सौख्य नांदू देत तुमच्या घरी आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत. चला परत भेटते, मच्छर यायला लागलेत. उद्या भेटते, तोपर्यंत बाय बाय.